चला मी आता काय केलं, गवार घेतलेली, धुवून घेतली आणि तेल ठेवले बघा तापायला. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचे, जिरे मोहरी टाकून घ्यायचे. जिरे मोहरी टाकून घेतले. आपल्याला झटपट गवार होणारी अशी गवार आपल्याला बनवायची, का तर आपल्याला सुकी बनवायची, सुकी भाजी. त्यामुळे जास्त मेहनत नाही, जास्त कष्ट नाही, झटपट होणारी रेसिपी आहे आपली. तर मी आता काय करत आहे, आणि गॅस फुल करायचा. मी गॅस फुल केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला गवार धुतलेली टाकून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला हळद मीठ टाकून द्यायचे आणि थोडे वेळ फ्राय व्हायला ठेवायचे, न पाणी टाकता बरं का. तर मी आज सुकी गवार बनवत आहे, ती रेसिपी तुमच्यासोबत घेऊन आलेली. तर बघू शकता. आता मी काय केलेलं आहे, थोडीसं आपल्याला नमक घालून घ्यायचं. हळद थोडी टाकून घ्यायची. ह्यावरती झाकण ठेवून द्यायचं, 10 ते 5 मिनटं झाकण ठेवून द्यायचं. आणि गॅस कमी, थोडा बारीक करायचा, मिडियम साईजचा. जास्त फुल पण नाही आणि जास्त बारीक पण नाही, त्या मिडियमचा करायचा गॅस. आणि गवार थोडी फ्राय होऊन द्यायची. तर बघू शकता मी झाकण काढले. तर आता बघा हे सुकी झाले. तर त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, सामान टाकून घ्यायचं आहे, मसाला वगैरे टाकून घ्यायचा. तर आता मी इथं मसाला यूज करत आहे, ह्याला काही जास्त मसाला लागत नाहीत, काय नाही, सुकी भाजी म्हणलं. पण आम्हाला तिखट जास्त लागतं ना, म्हणून मी तिखट बनवत आहे. तुम्हाला जसं खावं वाटेल, जसं तुम्हाला तिखट यूज होतं आहे तसं तुम्ही बनवू शकता. तर ह्यामध्ये काय करायचे, थोडीशी शेंगदाण्याची कूट पण टाकून घ्यायची. तर मी कूट पण टाकून घेतलेली आहे. आणि आता ही मिक्स करायची भाजी. तर मोबाईल हातात धरल्यामुळं प्रॉब्लेम व्हायला लागला, मोबाईल जास्त हालायला लागला. बघू शकताय, झाली आपली गवारीच्या शेंगाची भाजी. तर व्हिडिओ पूर्णपणे बघा. आवडलं तर व्हिडिओ तर तुम्हाला आवडणारच आहे, मनापासून इच्छा करत आहे मी. तर माझ्या व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा विसरू नका. चला सर्वांना बाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. चला तर आज तुम्हाला मी सांगणार आहे, गवारीची भाजी कशी बनवायची दाखवत आहे. तर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करून बनवा, खरंच तुम्हाला खूप आवडेल. आणि गावरान गवार आणायची, गावची खेड्यातली आपली. तर ह्या गवारीला खूप छान आहे आणि दस पण नसतात लई. आणि ह्या टाईपची गवार आणायची, जास्त निभार आणायची नाही, काय नाही. जास्त निभार आणली का तर भाजी व्यवस्थित लागत नाही. कवळी अशी मजबूत असणारी गवार आणायची. ह्याची भाजी खूप टेस्टी होती आणि खूप म्हणजे किती खावा आणि किती नाही अशी वाटते, अशी भाजी होती याची. तर तुम्ही कुठले गवार खाता, देसाळ खाता का गावरान खाता, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर ही गवार आधी घेताना तर आपल्याला महाग भेटते, महाग भेटली तरी चालेल, पण खायला छान लागते, भाजीला टेस्ट येते. अशा पद्धतीची गवार तुम्ही आणा. देसाळ गवार कधी खायची नाही, त्याला चव पण नसते आणि टेस्ट पण नसते भाजीला. टेस्ट म्हणजे सांगायचं झालं तर आपल्या शहरातल्या भाषेत, आणि चव म्हणलं तर आपली खेड्यातली भाषा. आम्ही गावठी लोक, गावठीच बोलणार. तर ह्या गवारीला दस पण निघत नाही. आणि गवार साफ करताना कशी करायची तुम्हाला सांगत आहे. तर ही जी बुडकी आहेत आपले, की ही नाकानं, ही जे नाकान आहे ते ही नाकान काढून टाकायची, पाठीमागची आणि तोंडाची. तर ही बघू शकताय, ही पाठीमागची आणि तोंडाची, ही नाकानं काढून टाकायची, म्हणजे भाजीत दस उतरत नाही, भाजी जास्त शिरा उठून येत नाही. तर अशी गवार आणा तुम्ही, खायला खूप छान लागते खरं तर. आणि ह्या गवारीची भाजी एकदा जर बनवली ना तुम्ही, बार बार बनवत राहाल अशी भाजी होती ह्याची.
तर आम्हाला ही गवार आवडते. ह्याच्यापासून ठेचा पण होतो आपला हिरव्या मिरच्याचा. तर मी आधी टाकलेला आहे लाल मिरच्याची ठेचा बनवला आहे त्याची, म्हणजे लाल म्हणजे पिकलेल्या मिरच्याचा. तर गवारीचा पण ठेचा कसा बनवतात ही तुम्हाला मी दाखवणार. हिरवी मिरची घालून कसं ठेचा बनवतात आपल्या, आणि त्याला चव खूप टेस्टी लागते. तर आपल्याला गवारीची ह्याच्यातली थोडीशी जरी एवढी जरी घातली ना ठेच्याला तरी चालते, पण भाजी तर खूप मस्त होती ह्याची, आपण जशी बनवलं अशी. तर आमच्या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर खरंच तुम्हाला एकदम मस्त आवडेल. आणि खरंच तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडले तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब. नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर बघू शकता मी इथं आणली होती गवार कोणती बघू शकता, ही गावरान, गावाकडची खेड्यात खातात ती गवार आहे आपली. ती गवार अशी खायला छान लागते का नाही. तर ही मी आणली गवार, खायला म्हणजे चव खूप येते छान ह्या भाजीची. आणि ही गवार जी खाल ना तर दुसरी भाजी पण विसरून जाल अशी गवार आहे आपली ही गावरान. तर आज मी आणली होती गवार साफ केली, थोडीशी राहिली, बघू शकता एवढी राहिली.